रसिक श्रोते हो नमस्कार. आकाशवाणीचे हे अकोला केंद्र आहे. सायंकाळची 7:30 होत आहेत. FM 102.4 मेगाहर्ट्झवरून प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम किसानवाणी. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी प्रगत योगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसानवाणी 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 किसानवाणी. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसानवाणी या आपल्या सर्वांच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी संपदा ढोके आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत उद्याचा हवामानाचा अंदाज, आजचे बाजारभाव, उन्हाळी बीजोत्पादनाच्या तांत्रिक बाबी याविषयीची कृषीवाणी आणि विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत कांदा बीजोत्पादन याविषयी सुखदेव हरिभाऊ लाहुळकर, मुक्काम पोस्ट माझोड, तालुका अकोला यांची सचिन म्हैसने यांनी घेतलेली मुलाखत. तर बंधू भगिनींनो, ऐकत रहा आपल्या सर्वांचा आवडता कार्यक्रम किसानवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी. शेतकरी बंधू भगिनींनो, कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच ऐकूया ग्रामीण कृषी मौसम सेवा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि भारत मौसम विभाग यांच्याकडून प्राप्त उद्याचा हवामानाचा अंदाज. पाऊस 0 मिलीमीटर, कमाल तापमान अंदाजे 34.2 अंश सेल्सिअस, किमान तापमान 17.5 अंश सेल्सिअस, सकाळची सापेक्ष आर्द्रता 42%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 22%, वाऱ्याचा ताशी वेग 9.7 किलोमीटर प्रति तास आणि आकाश स्वच्छ राहील. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण ग्रामीण कृषी मौसम सेवा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि भारत मौसम विभाग यांच्याकडून प्राप्त जाणून घेतला उद्याचा हवामानाचा अंदाज. किसानवाणी 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 किसानवाणी. अरे 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 अरे, क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? हाँ? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे अब पहली वाली बात कहाँ, पर अब तो सभी डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है, परंपरागत खेती. किसानवाणी 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 किसानवाणी. मंडळी, यानंतर कार्यक्रमामध्ये सचिन म्हैसने यांच्या वाचक स्वरात ऐकूया आजची कृषीवाणी. कृषीवाणीमध्ये उन्हाळी भुईमूग बीजोत्पादनाच्या तांत्रिक बाबी याविषयीची माहिती आणि ही प्राप्त झाली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. शेतकरी बंधूंनो, भुईमूग हे तेलवर्गीय महत्त्वाचे नगदी पीक आहे. या पिकास निरनिराळ्या हवामानात जुळवून घेण्याची क्षमता आहे. तसेच हे पीक फेरपालटीस आणि आंतरपीक म्हणून घेण्यास अत्यंत उपयुक्त आहे. या पिकामुळे जमिनीची सुपीकता वाढते, म्हणून उन्हाळी भुईमूग घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल जास्त दिसून येतो. क्षेत्राची निवड बीज प्रमाणीकरण अधिकाऱ्यांना ठराविक क्षेत्र तपासणी करणे सुलभ व्हावे, वेळोवेळी तांत्रिक सल्ला देणे सोपे व्हावे याकरिता बीजोत्पादन क्षेत्र सलग असावे. क्षेत्र शक्यतो रस्त्याच्या कडेला असावे. त्याप्रमाणे प्रस्ताविक बीजोत्पादन क्षेत्रासाठी मागील वर्षी भुईमूग किंवा अन्य जातीचे भुईमूग पीक नसावे. बीजोत्पादन क्षेत्रामध्ये पूर्वीच्या हंगामात घेतलेल्या पिकाची झाडे असू नयेत. तसेच तणांचा नायनाट करावा. पेरणीनंतर
तणांचा प्रादुर्भाव झाल्यावर तणे फुलावर येण्यापूर्वी काढून टाकावीत. विलगीकरण अंतर बीजोत्पादन क्षेत्र दुसऱ्या जातीच्या क्षेत्रापासून किंवा त्याच जातीच्या परंतु शुद्धतेचे प्रमाणीकरण किंवा खात्री नसलेल्या क्षेत्रापासून तसेच पायाभूत बीजो उत्पादनाकरिता शेताच्या चारही बाजूकडे 5.0 मीटर अंतर ठेवावे, अन्यथा बीजोत्पादन क्षेत्र नापास होऊ शकते. क्षेत्र तपासणी बीज प्रमाणीकरण अधिकाऱ्याकडून कमीत कमी 3 वेळा क्षेत्र तपासणी केल्या जाते. पहिली तपासणी फुले येण्यापूर्वी केली जाते. यावेळी क्षेत्रामध्ये ज्या वाणाचे बीजोत्पादन शेतकरी घेत आहे तोच वाण आहे किंवा नाही, शिफारस केल्याप्रमाणे विलगीकरण अंतर आहे किंवा नाही, पेरलेले बियाणे योग्य दर्जाचे आहे किंवा नाही, पिशवी आणि प्रपत्रावरून त्याची शहानिशा करण्याच्या दृष्टीने केली जाते. तर रोगग्रस्त झाडे काढून टाकणे नियमानुसार आवश्यक आहे. दुसरी तपासणी पीक फुलोऱ्यात येताना आणि फुलोरा अवस्थेमध्ये भेसळ काढून टाकण्याच्या दृष्टीने केली जाते. तिसरी तपासणी पीक परिपक्वतेच्या वेळी परंतु पीक कापणीपूर्वी केली जाते. भेसळ काढणे बियाण्याची अनुवांशिक शुद्धता राखण्याच्या दृष्टीने भेसळ काढणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भेसळ काढण्याचे काम फुले येण्यास सुरुवात झाल्याबरोबर चालू करून बहुतेक सर्व झाडे फुलावर येऊन भेसळ राहिली नाही याची खात्री पटेपर्यंत करीत राहणे. फुलांचा रंग, झाडाची वाढ हे प्रामुख्याने भेसळ ओळखण्याच्या आणि भेसळ काढणीस कामी येणारे प्रमुख गुणधर्म होत. आताच आपण कृषीवाणीमध्ये उन्हाळी भुईमूग बीजोत्पादनाच्या तांत्रिक बाबी याविषयीची ही माहिती जाणून घेतलीत. तर मंडळी, आताच आपण ऐकलीत कृषीवाणी. वाचक स्वर होता सचिन म्हैसने यांचा. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ. वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं. शेतकरी बंधूनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. शेतकरी बंधू भगिनींनो, यानंतर कार्यक्रमामध्ये ऐकूया कांदा बीजोत्पादन याविषयी सुखदेव हरिभाऊ लाहुळकर, मुक्काम पोस्ट माझोड, तालुका जिल्हा अकोला यांची सचिन म्हैसने यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधूंनो, आज आमची आकाशवाणीची टीम अकोल्यापासून साधारणतः 20 ते 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या माझोड या गावाला आज आम्ही भेट दिलेली आहे. तर येथे आलो असता सुखदेव हरिभाऊ लाहुळकर हे शेतकरी आज आम्हाला भेटलेले आहेत आणि त्यांचे कांदा बीजोत्पादन या विषयावर आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तर सुखदेव भाऊ नमस्कार. नमस्कार. तर मला तुम्ही सुखदेव भाऊ हे सांगा की सध्या तुमचं वय किती आहे? सध्या माझं वय 76 रनिंग चालू आहे. 30/8/49 जन्मतारीख. म्हणजे सध्या तुमचं 76 वर्ष वय आहे आणि या वयातही तुम्ही शेतीची अगदी उत्तम कामं सध्या तुम्ही करत आहात. हो, शेतीचं मी सर्व काम करतो, पण असं पहिल्यासारखं नाही होत. कसं वयाच्या मानानं तर थोडंसं शिथिल होतातच. गळी माणसं याच्या करून भरपूर उत्पन्न मिळते. 8 एकर शेती आहे माझ्या इकडे. 8 एकरात पहिलं पीक मी कपाशी, सोयाबीन आणि 1 एकर निंबू आहे. तिथं बरं पडीच्यासारखंच बाग राहते, पिकावरच त्याचं पीक येते समजा 2 याच्या, पण उत्तम पीक होते. जवळजवळ दोन्ही सीजनात 1 लाख रुपयापर्यंत पीक जाते लिंबूचं. आता तुमचं वय म्हणजे नाही म्हटलं
तरी तुम्हाला शेती कामाचा जो अनुभव आहे तो खूप एक मोठा अनुभव आहे. आणि त्या काळची शेती आणि आजची शेती याच्यामध्ये खूप अंतर आहे. जर का आपण एक कपाशीचं उदाहरण जर घेतलं तर त्यावेळेस साधारणतः एकरी 1 किंवा 2 क्विंटल पिकायचं आणि आता नाही म्हटलं तरी 15 ते 20 क्विंटलपर्यंत आपण सध्या कपाशीचं पीक काढतो. तर हे जे एक अंतर आहे, तर हे तुम्ही दोन्ही पण बघितलेलं आहे. त्या काळची शेती पण आणि आजची पण शेती, काय फरक वाटतो तुम्हाला? पूर्वीच्या शेतीत आणि आता शेतीत खूप फरक आहे. पूर्वी आम्ही शेती करत होतो, पण ती कशी समजा शारीरिक कष्टाची शेती होती. 1 एकरभर जर कापूस पेरला तर 2 क्विंटल बारकीचा कापूस. ज्वारी जर पेरली तर 10-15 क्विंटल ज्वारी. आणि जर दुसरं जर पीक पाहिलं, तूर हे ते, तर मग 2 पोते 3 पोते अशा प्रमाणात पीक होय. ते काही शेती परवडायची नाही त्यावेळेस कुटुंब पद्धती या एवढ्या मोठ्या कुटुंबाच्यानं. आता शेतकरी म्हणतात बा जमीन पुरत नाही, पण मला तरी असं वाटतं बा की जमीन ही खूप परवडणारी हे वस्तू आहे. कसं की पहिले आम्ही एवढं मोठं पीक पेरू आमच्या कुटुंबापुरतंच होय. आता आम्ही समजा जर कापूस पेरला, एकरी 10 क्विंटल लोक कापूस जाते. गहू म्हटले तर 17, 18, 20, 22 क्विंटल लोक गहू जातात. कांद्याचं पीक भाव जर असले तर एका एकरी तुमच्या मताने 1 लाख रुपयाचं 1.25 लाख रुपयाचे होते. आणि भाव जर कोसळले तर 50,000चे होते. पूर्वीच्या जमिनीवर एवढं लागवड कमी येत असेल, पण उत्पन्न खूप कमी व्हायचं. आता जमिनीत आता समजा शास्त्रोक्त पद्धत करतात किंवा समजा ट्रॅक्टरच्या साहाय्यानं जमीन तयार केल्या जाते, सगळं वेळेवर केल्या जाते, त्यामुळे उत्पन्न भरपूर वाढलं. हा बदल कसा आहे, हा माणसाच्या या जे काही समजा आता पंजाबराव कृषी विद्यापीठ आहे, हे विद्यापीठाचे जे शास्त्रज्ञ लोक वेळोवेळी सांगतात, त्याच्यामुळे हे आला अमक्या टाईमवर या तारखेच्या अगोदर हे पीक पेरायचं, ते इतकं उत्पन्न लागते. नंतर जर उशिरा जर बियाणं काही पिकं आहेत गव्हासारखं, ते उशिरा पेरले तर जात बदलायची, बियाण्याचा थोडासा जास्त वापर करायचा, खत 2 वेळा द्यायचं ते 3 वेळा द्यायचं. वेळेवर जर गहू पेरला तर 2 वेळा खत दिल्यानं पीक चांगलं येते. आणि उशिरा जर गहू पेरला, आपण पराठी काढला, तर त्याला बियाणं जास्त वापरावं लागते. आणि बियाणं जास्त वापरून खताची एक मात्रा जास्त द्यावं लागते. म्हणजे मग त्यावेळेस दोन्ही उत्पन्नाचं साधारण टार्गेट साधल्या जाते. आता ज्या आपल्या इथून डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ एक म्हटलं तर खूप एक हाकेच्या अंतरावर आहे. तर तुम्ही कृषी विद्यापीठामध्ये कधी भेट देता का? आता 27 आता हे प्रदर्शन झालं, ॲग्रोटेक झालं आपलं, त्यावेळेस आम्ही गेलो होतो. त्याच्यात समजा काही नवीन यंत्रसामुग्री, आमच्या घरी ट्रॅक्टर आहे, त्यासाठी मग पोराला सांगतो बा हे जसं लेख मला आवडलं सारखं वाटतं, हे अवजार घे बुवा तू, असं त्याच्याने म्हणजे हे झालं ना. आणि कसं मी एक बियाणे महामंडळाचा ह्या ग्रोवनचा माझा पेपर आहे, त्या पेपरनुसार जास्त माहिती झाली की आबाळ काही येते बुवा, काही आपल्याला समजा पावसाचा तर हे आहे का, आपली तूर काढायला झाली, कोणतं पीक काढायला झालं, आपण ते काढू शकतो त्यानं. असं हे या टेक्नॉलॉजी जशी जवळजवळ आली, त्याच्यानं आपलं थोडंसं फायदा झाला. म्हणजे एक साधारणतः एक हवामानाचा अंदाज घेऊन तुम्ही तुमच्या शेतीचे कामं करता. आणि आपल्या आकाशवाणीला पण रोज संध्याकाळी 7:30 वाजता एक शेतीचा जो एक कार्यक्रम असतो किसानवाणी, तो पण आपण प्रसारित करीत असतो. त्याच्यामधून पण आपले जे एक तज्ज्ञ जे लोक असतात त्यांच्या मुलाखती आपण प्रसारित करीत असतो. किंवा ज्या शेतकऱ्यांनी काही एक वेगळं पण आपल्या याच्यामध्ये शेतीमध्ये जपलेलं आहे, त्या शेतकऱ्यांच्या मुलाखती पण आपण प्रसारित करीत असतो. जसं आज आम्ही तुमची मुलाखत घेत आहोत, तर मग हे पण तुम्ही कार्यक्रम याच्यामध्ये ऐकता का? हो, रेडिओमध्ये तर ऐकलेच, कारण ते पूर्वीचं साधन होतं. कोणतं बी किती पेरावं, कोणतं काय पेरावं, कोणतं बियाण्याचं आता कोणत्या जाती सिलेक्ट करते गव्हर्नमेंट, त्या येतात या 4-5 जाती मिळून बा गव्हाची हे पेरली जात, ते पेरले तर उत्पन्न जास्त भेटते. असं या आकाशवाणीतूनच हे सगळं मिळायला सुरुवात झाली ना. नाही तर पूर्वी काय तर जुनं सगळं घरचं बी सगळंच आहे. आता काय माणसाला वाटते आपल्या घरचे जर आपण यावर्षी जर समजा एक अमक्या जातीचा गहू पेरला, तर 1 वर्षानं तो दुसऱ्या जातीचा पेरते, तो उत्पन्न जास्त देते. हे सगळं आकाशवाणीचं सगळं हे आहे. नाही तर मग आपल्याला कोण भेटणार, काही शास्त्रज्ञाची आपण प्रत्यक्ष भेट घेऊ शकत नाही. फक्त हे आकाशवाणी हेच असं माध्यम आहे की शेतकऱ्याला वेळोवेळी माहीत होते. माहीत झाल्यानंतर त्यातून तो काही घेणार लोक आहेत ते घेतात, काही घेणार नसले ते लोक घेत नाही. असं आहे त्याचा एक फरक. आता तुम्ही बोलताना तुमच्याकडे 8 एकर शेती सांगितलेलं आहे, तर मग या संपूर्ण 8 एकरात शेतीचं एक नियोजन जे आहे ते कशा पद्धतीचं आहे? आम्ही सुरुवातीलाच नियोजन करतो, कारण आमचं वावर थोडंसं आळपेटीत आहे. तर मग उन्हाळ्यातच खत आणणं, सगळं वावरात नेणं, मग बियाणं घरी, नंतर ते बियाणं नेतो आपण.
समजा ज्यावेळेस पेरणी आहे त्यावेळेस आम्ही दरवर्षी 2-4 एकर 5 एकर पराठी लावतो. मिश्र पीक पद्धतीनं तुम्ही सध्या शेती करतायत. आता मिश्र पीक पद्धत बंद झाली. पूर्वीच्या अगोदर 15-20 वर्षाच्या अगोदर मिश्र पीक घेत असो आम्ही, पराठी अधिक उडीद मूग. आता कसं मिश्र पीक जर म्हटलं तर एक तर हे जे जमिनीत म्हणजे हरणं प्राणी आहेत, डुकरं, याच्यानं मिश्र खत अजिबात काही येत नाही. आता त्याला काही सुरुवात केली म्हणा लोकांना, आता कंपाऊंड करणे किंवा झटका मशीन लावणे, या मशीना जर लावल्या तर यातून थोडंसं मग पीक निघू शकते. तर आपण जे आता बोलणार आहोत ते कांदा बीजोत्पादनावर. तर जे एक कांद्याचं बी आपण तयार करतो तर त्याला सर्वात महत्त्वाचं असतं म्हणजे शेतीची मशागत म्हणा किंवा शेती कोणत्या प्रकारची पाहिजे. तर तशा प्रकारची शेती आहे का तुमच्याकडे? शेती आमच्याजवळ अशी आहे की पाण्याचा निचरा होणारी शेती आहे. त्या शेतीत आम्ही जर याचं पीक लावलं, कांद्याचं पीक, तर आम्हाला सर्व पिकापेक्षा कांद्याचं पीक खूप परवडते. कारण कसं, जरी निसर्गाची अकृपा झाली तरी ते आम्हाला आपलं उत्पन्न समजा आमच्या जसं ज्या माध्यमावर पोचायचं आहे तिथं पोचवते. आणि जर चांगलं जर हवामान असलं तर मग तो एकदमच चांगलं पीक होते. म्हणून कांदा हे कसं पीक आहे, कसं ते 10 रुपये किलो नाही गेलं तरी कांदा परवडते. कांद्याचे अशी पिकं आहेत, हे जर तुम्ही 5 रुपये क्विंटल नाही जरी विकतो म्हटलं त्याचं वजन खूप असे, त्याच्यानं ते ठरलेल्या टार्गेटवर आपल्याला पोचू शकतात. मग तुम्ही कांदा पण लावता आणि कांद्याचं रोप बी पण तयार करता, तर मग हे दोन्हीचा अनुभव आहे का तुम्हाला? कसं कांद्याचं बी जर लावलं तेवढ्या क्षेत्रात तर ते जास्त पैशाचं होते. आणि कांदा हे असं कांद्याचं पीक असं आहे, याच्यावर काही नाही, याच्या अवकृपा होतेच निसर्गाची, बुरशी चढणं काही करणं, मग त्याच्यातून ते पीक पकलं तरी ते कांदे वाया जातात. त्याला बुरशी चढली की त्याला पांढरे कवर येते. ते पांढरं कवर एकदम तुमच्या मतानं सडल्यासारखं होते. आणि ते जर आपण पगरात घातलं तर ते खराब होते, फेकूनच येते. त्याच्यापेक्षा आम्ही ते काढतच नाही. आणि हे कसं आहे, याला खर्च कमी लागते, तोडणीचा खर्च, कांद्याला उपट्याचा खर्च जास्त लागते, काप्याचा खर्च जास्त लागते. आणि हे बी गोंडे असे आहेत की खटखट तोडले, 2-4 बाया एका एकरातलं पीक 4 बाया तोडतात. कंपनीची माणसं येतात, ज्या कंपनीचं आपण बियाणं घेतलं त्याचं थ्रेशर येते, ते काढून गिळून शुद्ध मात्रा घेऊन जातात, ताबडतोब पैसे देतात. आणि कांद्याचं कसं आहे, आपलं हे अवकृपा आहे. वावरात पगर दिला तर पाणी येते तर भिजते, किंवा काही कापल्यावर भिजते. ते एक वेळ आमचा असा अनुभव सांगतो, कांदा कापला, तो ओला झाला कांदा चांगल्या स्थितीत होता, अकोल्याला नेला, इकला, 700 रुपये क्विंटल गेला. नंतर 2-3 दिवसाचा संप आला, कांदा ततीच राहिला, सगळा कांदा फेकून देणं पडला, ओला होता कांदा त्या कारणानं. मग असं आता समजा खिशात पैसा आल्यावरही हे गेलं. तर यावर्षी तुम्ही जे कांदा जे बीजोत्पादन आहे तर किती क्षेत्रावर तुम्ही सध्या लागवड केलेली आहे? आम्ही म्हणजे 1.25 एकरावर आहे. कारण बियाणं यावर्षी कांद्याचे जे टोय आहे बियाणं ते त्यानं खूप कमी दिलं, कारण ते एकरी 16 क्विंटल पाहिजे. पण ते जास्त डिमांड असल्याच्यानं त्यानं कपात कमी केली, 10 क्विंटलच दिलं. म्हणजे मग ते एवढं काही जास्त हे नाही झालं. जवळजवळ समजा ते 30-32 गुंठे कांद्याचं पीक आहे. यावर्षी त्याच्यावर जास्त बिमारी आली. मागच्या वर्षी 2 वर्षात काही बिमारी नव्हती, यावर्षी ते असे हेकोळे होतात कांदे, जिलेबी टाईप. नंतर त्याला मग बियाणं येत नाही. आणि आता यावर्षी एक नवीनच कांद्यात बिमारी आली, कांद्याला फूल पडते आणि त्या फुलावर एवढा तोर येतात 2-2 इंचाचे, आणि त्याच्यावर बी येते. ते तसं दरवर्षी होय नाही, यावर्षी तसं झालं, पण ते फार कमी आहे, 1-2%. आता ह्या मधमाशाकाने आमचं निंबू आहे त्याच्यानं काही जास्त येत नाही, तर आम्ही काय केलं, त्याच्या भोवती आपलं शेपू लावला. शेपूचं फूल आणि त्या कांद्याचं त्याच्यावर समजा ते त्याच्या ज्यावेळेस मोठे फुलं पडतात घेऊन त्यावेळेस त्याचा जवळजवळ 1 काळ बरोबर साधा लागते. तो जर बरोबर साधला तर मग थोड्याफार माशा वाढतात. आता हा मला पहिलाच टाईम आहे, याच्या अगोदर तर आम्ही लावलं नाही, कारण माशा भरपूर आहेत. मागच्या वर्षी कमी माशा आल्या आणि चिकटावा आला, त्याच्यानं उत्पन्नात थोडीशी घट झाली. आता यावेळेस आता नवीन लावलं, याचं काही सांगता येत नाही काय होते काय. आणि या कांद्यामध्ये
जर आपल्याला परागीकरण करायचं असेल तर जसे आपण मोहरीची जी झाडं म्हणतो ते जर का आपण असे 10-15 जरी लावले समजा आपल्या साईडला, कारण की त्याला एक पिवळ्या कलरची फुलं येतात आणि पिवळ्या कलरला आपल्या मधमाशी जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात आकर्षित होते, तर याचाही खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला फायदा मिळू शकतो. तर याच्यामध्ये पाणी व्यवस्थापन आपल्याला खूप मोठे काटेकोरपणे याच्यामध्ये करावं लागते. तर तुमचा जो एक कांदा जो लावलेला आहे तर तो ड्रीपने लावलेला आहे की पटपाणी आहे? आम्ही पहिले ते सरी काढतो 3 फुटाची, पण ते जोडताच असते. त्याच्यात पहिले आम्ही स्प्रिंकलरनं पाणी देतो थोडेसे मोठालं व्हायलं, आणि मग ते जोड वळ असते त्याच्यात नळी टाकतो. हां, आता सरी काढून ठेवायची, इकून सरी काढल्या जाते आणि त्या मंदातून एक नळी टाकून द्यायची ठिंबकची. मग तुमच्या मतानं रात्री दिवसा दुसरे आले पाणी द्यायचं, रात्री नळी लावून दिल्या की बस तुमच्या मतानं रातभर चांगलं यशस्वी पाणी होते आणि भरपूर पाणी होते आणि प्रत्येक झाडाला जेवढं पाहिजे त्या प्रमाणात पाणी भेटते. हा एक त्या नळीचा आणि पाट पाण्याचा हा फायदा आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला नाही म्हटलं तर मजूर सांगावं लागत नाही. हे पाणी द्यायला काही मजूर सांगा लागत नाही, कारण आता पाणी द्यायची अशी बचत झाली. पाणी आपलं नळी चालू करून दिलं की आम्ही पराठीलाही तसंच पाणी देतो. खताचं व्यवस्थापन कसं आहे मग तुमचं? खतं आम्ही काही त्या ज्यावेळेस सरी काढतो ना त्याच वेळेस देतो. आणि आता जे ते एक नवीनच जे कोणतं खत निघलं बा, काही मला असं आठवत नाही, 7-8 खतं मिक्सचर येतात. कोणतं 1-1 किलोचं, कोणतं 5 किलो, कोणतं 18 किलो, हां मायक्रोन्यूटन, ते आम्ही त्या मंदातून दिलं याच्यातून आणि ताबडतोब त्याच्यावर ठिबकनं पाणी दिलं. म्हणून त्या कांद्याचं हिरवेपणा आहे तो खूप, जसं मागच्या वर्षी दिलं नव्हतं, यावर्षी दिलं तर ते थोडासा तो टिकून राहायला. तर लागवड केल्यानंतर साधारणतः जे का गोंडे दिसायला लागतात ते किती दिवसानंतर दिसायला लागतात मग आपल्याला? ते जे गोंडे दिसायला लागतात हे 2 महिन्यानं दिसतात. कसं आता तो म्हणजे एक 15 दिवसाचा पिरियड असते त्याचा, कारण पहिला गोंडा लवकर येते, कारण त्याचे जे जसे मांगले फुटवे असतात ते जसं त्याचं वय झालं, टाईम झाला तसे मग त्याला हे येतात. तर तुम्ही मगाशी बोलताना सांगितलं की यावर्षी किडींचा खूप मोठ्या प्रमाणात याच्यावर प्रादुर्भाव झालेला आहे आणि निसर्ग पण म्हणावं तसं आपल्याला साथ देत नाही आहे, कारण की आता गेल्या महिन्याभरापासून एक ढगाळ वातावरण म्हणा किंवा अवकाळी पाऊस सध्या येत आहे. तर याचं नियोजन तुम्ही कशा पद्धतीनं केलं मग? याचं तर काय बा, काही आम्ही समजा असं नियोजन काही करेलच नाही, कसं याच वर्षी झालं. ते फवारणी तर परत 8 दिवसात बुरशीनाशकाची फवारणी द्यावाच लागते. किडीची नाही दिली तरी चालते, पण बुरशीनाशक हे फवारावंच लागते. तर सुखदेव, तुम्ही ज्या कंपनीकडून या कांद्याचं जे बियाणं घेतलेलं आहे तर तेव्हा आपण ॲग्रीमेंट त्याच्यामध्ये करतो, कारण की त्याच्यामध्ये बरेचसे नियम असतात. तर ते नियम तुम्हाला काही सांगता येतील का? कारण की आपण काय क्विंटलनं घेतलं किंवा आपण काय क्विंटलनं आपण त्यांना वापसमध्ये देणार आहोत, असं काही तुम्हाला याच्याबद्दल काही माहिती आहे का? आता ज्यावेळेस बियाणे महामंडळ आहे ते त्यावेळेस आपल्याजवळून ॲग्रीमेंट करून घेतात. ह्या ज्या प्रायव्हेट कंपन्या ते ॲग्रीमेंट करत नाहीत. याच्यावर कोणाचं कंट्रोल नाही. हे सांगतात तोंडानं, आम्ही तुम्हाला मागच्या वेळी सांगितलं 75,000 भाव देऊ. गावातले 1-2 माणसं हाती धरतात, त्याच्या मार्फत प्लॉट देतात, पण रजिस्ट्रेशन काही करत नाहीत. आणि पैसा वेळेवर देतात, सगळं देतात, पण कसं मग त्याच्याच मनानं आज द्यायचं तर 1 महिन्यानं, 1 महिन्यानं द्यायचं तर 1.5 महिन्यानं. आणि पण याच्यावर काही आपल्याजवळ काही नसल्याच्याने याच्यावर काही करता येत नाही ना. बियाणे महामंडळाला आमचे कधी पैसे भरून दिले बियाण्याचे पिकाचे, एकरी 3 क्विंटल कापूस. पहिल्या वर्षी जर या शेतकऱ्याला या वाहनाचा जर हा कापूस झाला असेल तर त्यावेळेस जर त्याला बियाणं बंडल निघून सगळ्या जातीचे त्याच्यात हे निघली भेसळ, त्याचे पैसे भरून नेत, किंवा नाही बियाणं निघलं त्याच्यावरही उत्पन्नाच्यावर काही पैसे देत. आता कंपन्या तसं काहीच नाहीत देत, कारण ॲग्रीमेंट करणं हे खूप गरजेचं आहे. पण आजकाल लोक काय करतात, म्हणजे एखाद्या पळवाटीसारखं, बाबा भेटलं पाहिजे घ्या, ॲग्रीमेंटचं काही करावं लागत नाही. पण ते ॲग्रीमेंट करणं हे खूप चांगलं आहे माझ्या मतानं, कारण मी आता कंपनीचे प्लॉट घेतले तर ॲग्रीमेंट ॲग्रीमेंट करेल जर नसलं तर आपल्याजवळचं कोणी काही नाही घेतलं तर काय आहे, कारण आपल्याजवळ लिहिलंच नाही. तो म्हणते मी यायला प्लॉटच नाही दिला, काय करसान तुम्ही, काहीच नाही करू शकत. तर मग याच्यामध्ये आपल्या शेतकऱ्यांनी जागृत असायला पाहिजे की जेणेकरून जेव्हा किंवा एखाद्या कंपनीकडून आपण प्लॉट जर घेत असेल तर त्याचं ॲग्रीमेंट करणं हे आपलं एक कामच आहे, कर्तव्यच आहे, ते करून घ्यायलाच पाहिजे कायद्याच्यानं, कारण आपल्याला पैशाची हमी आहे. आणि ॲग्रीमेंट जर केलं नाही तर तुमच्या पिकाच्या पैशाची काही हमी नाही, असं मी स्पष्ट सांगतो तुम्हाला. सुखदेव भाऊ, एक शेवटचा जो एक टप्पा येतो तो म्हणजे साधारणतः या तुम्हाला 1.5 एकरातून या कांद्याचं जे एक बीजोत्पादन आहे याचं जे बियाण्याचं उत्पादन तुम्हाला किती मिळतं मग? 1.5 एकरात जर चांगलं उत्पन्न झालं तर 3 क्विंटल हमखास होते.
आणि निसर्गाची जर अकृपा झाली तर मग ते काही सांगता येणार नाही. पण तरी समजा 1.5-1.5 तर कसंही झालं तरी होते. ते काय भाव मिळाला मग तुम्हाला? आता यावर्षी भाव कमी झाले बा, मागच्या वर्षी भाव जास्त होते. मागच्या वर्षी मला वाटतं 75,000 रुपयानं भाव दिले. पण आता यावेळेस 50,000चे भाव ठरवले. मग आता हा लॉस काय, आता 5,000 रुपये ते म्हणत बा बोनस देऊ, मग आता शेवटी देतात किंवा नाही देत हे त्याच्यावर अवलंबून आहे. कारण आपलं रजिस्ट्रेशन तर व्हायलाच नाही, देतील नाही तर नाही देणार ते. या पिकामध्ये तुम्ही सध्या समाधानी आहात का मग? हां, समाधानी आम्ही या पिकात. तर सुखदेव भाऊ, तुम्ही कांदा बीजोत्पादनावर एक सखोल मार्गदर्शन आमच्या शेतकऱ्यांना केलं, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि आमच्या शेतकऱ्यांतर्फे मी आपला आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार. तर मंडळी, आत्ताच आपण ऐकलीत सुखदेव हरिभाऊ लाहोळकर, मुक्काम पोस्ट माझोड, तालुका जिल्हा अकोला यांची सचिन म्हैसने यांनी घेतलेली मुलाखत. विषय होता कांदा बीजोत्पादन. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. शेतकरी बंधू भगिनींनो, कार्यक्रमामध्ये आता ऐकूया मृदविज्ञान या विषयीचा एक कृषी सल्ला, जो आपल्याला प्राप्त झालेला आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. जस्ताची कमतरता असलेल्या जमिनीमध्ये गहू पिकाचे अधिक उत्पादन, आर्थिक मिळकत आणि जमिनीची सुपीकता सुधारण्याकरिता शिफारशीत खत मात्रेसोबत झिंक सल्फेट 15 किलो किंवा झिंक EDTA 1.5 किलो प्रति हेक्टर जमिनीतून पेरणीच्या वेळी देण्याची शिफारस करण्यात येते आहे. आत्ताच आपण ऐकलात डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त मृदविज्ञान यासंबंधी कृषी सल्ला. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. शेतकरी बंधू भगिनींनो, कार्यक्रमामध्ये वेळ झालेली आहे बाजारभाव जाणून घेण्याची. तेव्हा कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडून प्राप्त जाणून घेऊया आजचे बाजारभाव. हे बाजारभाव कमीत कमी ते जास्तीत जास्त अशा स्वरूपाचे असतील. ज्वारी लोकल 1550 ते 1550 रुपये आवक 1 क्विंटल. गहू लोकल 2435 ते 2475 रुपये आवक 31 क्विंटल. उडीद 5500 ते 6600 रुपये आवक 9 क्विंटल. मूग 5500 ते 5500 रुपये आवक 5 क्विंटल. तूर 7330 ते 8525 रुपये आवक 2047 क्विंटल. हरभरा 5100 ते 5590 रुपये आवक 1008 क्विंटल. पांढरा हरभरा 5000 ते 5000 रुपये आवक 12 क्विंटल. तीळ 8300 ते 8300 रुपये आवक 5 क्विंटल. कापूस 7789 ते 8010 रुपये आवक 1114 क्विंटल. आणि सोयाबीन 5000 ते 5190 रुपये आवक 5579 क्विंटल. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडून प्राप्त जाणून घेतले आजचे बाजारभाव. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमाविषयीचे निवेदन असून शेतकरी बंधू आणि भगिनींनो, किसान वाणी या कार्यक्रमात प्रश्न तुमचे उत्तर आमचे कृषीविषयक फोन इन कार्यक्रम आम्ही प्रसारित करीत असतो. येत्या मंगळवार दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी ध्वनिमुद्रित होणाऱ्या प्रश्न तुमचे उत्तर आमचे या फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे भाजीपाला पिकावरील किडींचे व्यवस्थापन. आणि तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आमंत्रित तज्ज्ञ आहेत डॉक्टर US कुलकर्णी, प्राध्यापक कीटकशास्त्र विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. तेव्हा जरूर फोन करा. या कार्यक्रमात फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी आपण येत्या मंगळवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत फोन करावेत. त्याकरिता आमचा फोन नंबर असा आहे 0724 24 56 आणि या कार्यक्रमाचे प्रसारण आपण मंगळवार दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता ऐकू शकाल. निवेदन संपलं. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. तर शेतकरी बंधू भगिनींनो, याचसह आपला आवडता कार्यक्रम किसानवाणी याला निरोप देण्याची वेळसुद्धा जवळ आलेली आहे. आपल्याला कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या सर्व प्रतिक्रियांचे मनापासून स्वागत. आपण आपल्या प्रतिक्रिया पत्रांद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. तेव्हा
सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी संपदा ढोके आपली रजा घेते. नमस्कार. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. श्रोते हो, आताच आपण ऐकलात किसान वाणी हा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम.